तर आपण प्लंबर ब्लॉक असेंबली बघितली होती बघा. या असेंब्लीमध्ये आपण सगळ्या पार्टची असेंब्ली केली. आता यात आपल्याला काय करायचं आहे, डिटेलिंग करायचं आहे. डिटेलिंग म्हणजेच काय, त्याचं शीट बनवायचं आहे, बरोबर. जसं आपण बघा इथं हे जे ड्रॉईंग होतं, या ड्रॉईंग डिटेलवरून मॉडेल तयार केले आणि आता आपल्याला असं सेम शीट रेडी करायचं आहे, ठीक आहे. तर बघा आता असेंब्ली ड्रॉईंग पण बनवायचं आणि डिटेलिंग प्रत्येक पार्टचं पण करायचं आणि सगळं काय करायचं एकाच शीटवरती घ्यायचं, जसं इथं दाखवलं आहे बघा. हे बघा असं शीट आपल्याला काय करायचं, रेडी करायचं. तर आज आपण आता ते शीट बनवणार आहे. तर शीट कसं बनवायचं NXमध्ये, तर ते आपण बघणार आहे आता. तर बघा ही NXची असेंब्ली बरोबर. तर ही असेंब्ली सगळ्यात पहिले काय करायचं, आपण जी असेंब्ली बनवली तिला त्याच्यामध्ये जेवढे पण पार्ट्स आहे, सपोज आता बघ इथं दाखवतो मॉडेल ट्रीमध्ये, ही बॉडी आहे, त्याच्यानंतर ब्रास आहे, कॅप आहे, बोल्ट आहे, नंतर लॉक नट आहे आणि नट आहे. तर यांच्यामध्ये जे थ्रेड्स होते ना, हे थ्रेड्स आपण पहिले काय केलं तर डिटेल थ्रेड काढले, ते आपल्याला दिसायचे बघा. पण आता मी इथं काय केलं आहे, आता डिटेलिंग करताना कधी पण लक्षात ठेवा, जे आपण डिटेल थ्रेड देतो ना, तर ते डिटेल थ्रेड कन्वर्ट करायचे सिम्बॉलिक थ्रेडमध्ये. तर सिम्बॉलिक थ्रेड बघा, फक्त एक सिम्बॉल दिसतो बरोबर. तर सिम्बॉलिक थ्रेडमध्ये तुम्ही ते कन्वर्ट करून घ्यायचे. तिथं काय करायचं, तुम्ही जे थ्रेड, आता सपोज हा ब्रास आहे बघा, किंवा ही कॅप किंवा नट आहे, तर नटचं इथं मॉडेल ट्री ओपन होतं बघा, ही मॉडेल ट्री. आणि इथं थ्रेड्स इथं जायचं, हे थ्रेड डिलीट करायचे आणि इथं नवीन मोअरमध्ये जाऊन हे इथं थ्रेड्समध्ये जायचं आणि सिम्बॉलिक थ्रेड त्याच पोझिशनला ॲड करायची सिमिलर पॅरामीटरवरती आणि फिनिश करायचं. बघा आता आपण काय झालं, ॲसेंब्ली इन्व्हायरमेंटमधून मॉडेलिंगमध्ये आलो. तर परत एकदा आपल्याला ॲसेंब्लीमध्ये जायचं बघा, इथं वरती क्लिक करायचं आणि याच्यावरती डबल क्लिक करायचं. आता आलो आपण ॲसेंब्ली इन्व्हायरमेंटमध्ये. तर बघा इथं हे ॲसेंब्ली ड्रॉईंग दिसतं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला आता याचं डिटेलिंग करायचं आहे. आता आपल्याला ड्राफ्टिंग इन्व्हायरमेंटमध्ये जायचं आहे. तर त्यासाठी काय प्रेस करायचं, कंट्रोल शिफ्ट आणि D प्रेस करायचं. बघा इथं ड्राफ्टिंग इन्व्हायरमेंट येतं. तर ड्राफ्टिंग इन्व्हायरमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, आता आपल्याला इथं ड्रॉईंग शीट ॲड करायचं. इथं ड्रॉईंग शीटवरती क्लिक करायचं. तुम्ही इथं साईज सिलेक्ट करायची. सपोज आता मी A2 घेतो, ठीक आहे, आणि स्केल घेतो 1:1. त्याच्यानंतरनं मिलीमीटर सिलेक्ट करायचं, कारण की आपलं मिलीमीटर हे फर्स्ट अँगल मेथड बघा, इथं प्रोजेक्शन मेथड पण दिलेली आहे. तर फर्स्ट अँगल मेथड आपण सिलेक्ट केली आणि ओके करायचं. बघा इथं काय आली, शीट आली. आता शीट आल्यानंतर पहिले आपल्याला याच्यात ड्राफ्टिंग टूल्समध्ये जायचं, बॉर्डर्स अँड झोन्स. तर बॉर्डर्स अँड झोन्समध्ये जे पॅरामीटर आहे बघा, इथं जी मार्जिन वगैरे दिलेली राईट साईडला लेफ्ट साईडला किती ठेवायची, तर मी इथं आता काही चेंज करत नाही. तुम्हाला जर वाटलं तर लेफ्ट साईडला 15 आहे, ती 15चं 10 करायचं, तर तुम्ही ते करू शकता. बट इथं राईट साईडला 5 mm दिली, टॉपला 5 mm आणि लेफ्ट साईडला पण 5 mm दिली. तर मी ते ॲज इट इज ठेवणार आहे आणि ओके करणार. बघा इथं बॉर्डर आली, ठीक आहे. आता परत एकदा होमवरती जायचं आणि इथं व्ह्यू क्रिएशनवरती क्लिक करायचं. आता व्ह्यू क्रिएशनवरती पार्ट बघा, इथं वेगवेगळे पार्ट आलेले. तर सगळ्यात पहिले ॲसेंब्लीवाला पार्ट सिलेक्ट करायचा. बघा इथं त्याचं थोडं छोटंसं आयकॉन पण दिसतं. तुम्ही जर चेंज केलं, कर्सर जर मूव्ह केला, तर ते आयकॉन काय होतं, 1 by 1 येत जातं, ठीक आहे. तर मग इथं याच्यावरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथं ऑप्शन्समध्ये बघा, इथं येतं व्ह्यू बाउंड्री मॅन्युअल, ऑटो फिट नाही करायचं. त्याच्यानंतर स्केल 1:1 ठेवायचं, म्हणजे काय की इंडिव्हिज्युअल व्ह्यूचं पण तुम्ही स्केल रिड्यूस करू शकता, पाहिजे तेवढं ठेवू शकता. नंतर इथं बघा, ज्या हिडन लाईन्स आहेत त्या कशा आपल्याला करायच्या, डॅश लाईनमध्ये कन्वर्ट करायच्या. आणि ज्या मेन लाईन आहे त्यांची साईज किती येते, 0.35. ओके. त्याच्यानंतर शो द सेंटर लाईन्स आणि शो द, याला ॲज रिझर्व द्यायचं. त्याच्यानंतर इथं काही चेंज नाही करायचं. नेक्स्ट बघा, आता नेक्स्टमध्ये तुम्ही व्ह्यू घ्यायचा आहे बघा. तर आपल्याला बघा सगळ्यात पहिले जी ॲसेंब्ली ड्रॉईंग आहे, तर ॲसेंब्ली ड्रॉईंगमध्ये 2 व्ह्यू दिलेले बघा. तर हा एक टॉपचा व्ह्यू आहे आणि त्याच्यानंतर हा सेक्शन व्ह्यू आहे. तर मग आपल्याला टॉपचा व्ह्यू आधी घ्यावा लागेल आणि नंतर ह्या टॉप व्ह्यूमध्ये सेक्शन पास करावं लागेल, ठीक आहे. तर मग आपण आता टॉपचा व्ह्यू घेऊ आणि नेक्स्ट करू. बघा नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला ॲसेंब्ली ड्रॉईंग कुठं ठेवायचं त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे आता मी काय करतो, स्टार्टिंगला इथं बॉटम साईडला सेट करू, ठीक आहे. तर बॉटम साईडला मी इथं पेस्ट करणार आहे. इथं प्रेस केलं. आता बघा हा झाला टॉप व्ह्यू.
आता या टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला सेक्शन व्ह्यू पास करायचा इथून सेंटरमधून. मग काय करायचं, इथं जायचं बघा सेक्शन व्ह्यूमध्ये इथं हे सेंटर पॉईंट जो आहे हा सिलेक्ट करायचा, नाही तर तो ऑटोमॅटिक डिटेक्ट पण होतो. बघा इथं बघा डायनामिक दिलेलं आहे ना, तर डायनामिकची तिथं चेंज करा आणि हा वेक्टर सिलेक्ट करा. ठीक आहे, बघा इथं डायनामिक सिम्पल स्टेप आणि त्याच्यानंतर स्पेसिफाय पॉईंट. आता बघा इथं या सेंटर पॉईंटला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर ना बघा या सेंटर पॉईंटमधून आपल्याला काय करायचं, आता या बाजूला सेक्शन व्ह्यू दाखवायचं. तर सेक्शन व्ह्यू दाखवताना बघा इथं आपण दाखवलं आहे. हे तुम्ही थोडंसं बाहेर पण उडू शकता. आता एस्केप दाबायचं. बघा हा पूर्ण सेक्शन आला बरोबर, बट ॲक्च्युली हा पूर्ण सेक्शन नाही. इथं बघितलं का तुम्ही, हा काय हाफ सेक्शन आहे. ठीक आहे, मग आपण आता चेंज करू, याला डिलीट करा की, आणि इथं परत एकदा सेक्शनवरती जायचं, इथं घ्यायचं हाफ रिवॉल्व. ठीक आहे, मग पहिले इथं ह्या पॉईंटला सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर ना बघा या साईडनं इथं क्लिक करायचं. बघा ठीक आहे, आणि त्याचा व्ह्यू बघा इकडच्या बाजूला पेस्ट करायचं. ठीक आहे, हाफ सेक्शन आला. आता हा जो ई सेक्शन आहे बघा, सेक्शन व्ह्यू ई दिसतोय, त्याला थोडंसं वरती घ्या. बघा इथं दाखवलं आहे, आणि हा सेक्शन व्ह्यूची लाईन बघा इथून असा इकडच्या बाजूला पास झाला आहे बरोबर. मग इथं वरती आलं आहे बघा हाफ सेक्शन, त्याच्यानंतर इकडची साईड डॉटेड दिसते सगळं. ठीक आहे, म्हणजे आपला हा सेक्शन व्ह्यू सेट झाला. आता आपल्याला डायमेन्शन सेट करावं लागेल. त्याच्या पहिले डायमेन्शन सेट करायचे पहिले बघा सगळे व्ह्यू ॲड करून घ्यायचे, आणि नंतर ना मग ते ॲडजस्ट करून घ्यायचे, आणि ॲडजस्ट झाल्यानंतर ना आपण डायमेन्शन सेट करणार. मग आता सेकंड पार्ट बघा कोणता घ्यायचा, आता तर बॉडी घेऊ आपण. ठीक आहे, नेक्स्ट, आणि याला नेक्स्ट करायचं. बघा बॉडी आली, तर बॉडीमध्ये व्ह्यू कोणता घ्यायचा तुम्हाला त्याच्यावरती डिपेंड आहे. आता इथं तुम्ही तुमच्या अनुसार पण घेऊ शकता. बघा बॉडीचं काय आहे, ही जी बॉडी याचा पण टॉप व्ह्यू दिला आहे, नंतर ना सेक्शन व्ह्यू घेतला आहे. तर मग सिमिलर बघा बॉडीचा टॉप व्ह्यू घ्यायचा, त्याच्यानंतर ना नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तर बघा पहिले एक टॉप व्ह्यू घ्या. आता बॉडीचा व्ह्यू आपण ह्या बाजूला घेऊ, किंवा इथंच तुम्ही वरती पण घेऊ शकता. तर तुम्ही तुमच्यानुसार जिथं पाहिजे तिथं घेऊ शकता. ठीक आहे, तर आपण काय करू, इथं घेऊ आणि नंतर ना तिचा दुसरा व्ह्यू वरती घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता परत सेक्शन व्ह्यूमध्ये इथं सेंटरला सिलेक्ट करायचं. आता इथं एकदा रिसेट करा सिम्पल, आणि या सेंटरमधून किंवा बघा एक सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचं आणि इकडच्या बाजूला मूव्ह करायचं. ठीक आहे, आता बघा हा सेक्शन व्ह्यू थोडासा वरती घ्या. ओके, हे दोन सेक्शन दाखवले, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट ॲड करायचं. आता बॉडी झाली, तर हे काय बोल्ट आहे आणि ब्रास आहे. ठीक आहे, ब्रासचं बघा आता नेक्स्ट इथं परत एकदा इनव्हिजिबलचं हिडन लाईन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता नेक्स्ट बघा तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही व्ह्यू घेऊ शकता पहिले. तर मी इथं टॉप व्ह्यू घेतो. ठीक आहे, टॉपचा व्ह्यू, आणि याला नेक्स्ट. बघा आता नेक्स्ट करताना आता इथं लक्ष द्या, आपल्याला इथं बघा दोन व्ह्यू दाखवलेले बरोबर. तर याच्यामध्ये सेक्शन लाईन बघा कशी दाखवली, इथं ह्या इथून बी सेक्शन गेला आणि इकडनं परत इकडच्या बाजूला बाहेर आला. ठीक आहे, तर आपल्याला आता सेक्शन व्ह्यू दाखवायचा, आणि पहिले हा व्ह्यू सेट करून घ्या. बघा इथं आपण हा व्ह्यू दाखवला, त्याच्यानंतर इथं सेक्शन दाखवायचं. सेक्शनमध्ये हाफ रिवॉल्व घ्यायचं, आणि हा जो सेंटर पॉईंट आहे बघा इथून इकडच्या डायरेक्शनमध्ये त्याला मूव्ह करायचं. बघा इथं हाफ सेक्शन दाखवलं आपण. ठीक आहे, आता बघा हे कसं आहे सर्क्युलर आहे, आणि हे प्रॉपर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही इथं कळून येत नाही.
हे साईड्स, त्याच्यामुळे मी काय केलं त्याला रोटेट केलेलं आहे. तर ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता सेकंड पार्ट घ्यायचा आपल्याला. बोल्ट नंतर नाही आपण ब्रास घेतलं. आता कॅप घेऊ. ठीक आहे, कॅप. नेक्स्ट इनविजिबल करायचं. त्याच्यानंतर ना परत एकदा नेक्स्ट. बघा आता कॅप काय आहे, कॅपचा टॉप व्ह्यू आला बघा. तर कॅपचं जे व्ह्यू आहे ते पहिले एक टॉप व्ह्यू दाखवायचा आणि नंतर ना हाफ सेक्शन व्ह्यू दाखवायचा. ठीक आहे, त्याचं पण सिमिलर सी सेक्शन इथून पास झाला आणि इथं संपलं. तर मग आपण काय करायचं आता बघा, हे कसं आलं, टॉप व्ह्यू तर आलं पण ते रोटेट झालेलं आहे. मग याला रोटेट करायचं बघा. तर व्हर्टिकल ॲक्सिस बघा तिथं काय म्हणतं, हे नॉर्मल डायरेक्शन स्पेसिफाय व्हेक्टर. नॉर्मल डायरेक्शन कोणती ही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना एक्स डायरेक्शन. आता एक्स डायरेक्शन कोणती राहणार आहे, मग ही राहणार आहे. ठीक आहे, एक मिनटं परत एकदा याला सेट करा. इथं बघा हे फिरवायचं. फिरवल्यानंतर ना ही टॉपची डायरेक्शन ही राहणार आहे आणि एक्स डायरेक्शन. ठीक आहे, बघा इकडची बाजू आपण सिलेक्ट केली. आता हे रोटेट झालं आणि याला ओके करायचं. ओके केल्यानंतर बघा टॉप साईड आली. याला नेक्स्ट केल्यानंतर ना बघा आपण तो काय करू, इथंच सेट करू किंवा इथं खाली घ्यायचं का, जिथं ॲडजस्ट होईल तिथं करायचं. ठीक आहे, आपण इथंच करू त्याला. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा हाफ सेक्शन घ्यायचं आपल्याला आता रिव्हॉल्वमध्ये. तर त्याचं पहिलं पॉईंट घ्यायचं इथं आणि इकडं या बाजूला मूव्ह करायचं. ठीक आहे, आणि याचं सेक्शन उघड दाखवायचं टॉपला. हे आपण सेट केला बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं आता आपण जसं इथं दाखवलं आहे बॉडी पण झाली आपली. आता नट घ्यायची आपल्याला. ठीक आहे, आता आपण काय केलं, बॉडी घेतली, ब्रास घेतलं, वरची कॅप घेतली. आता आपली राहिली नट आणि हा बोल्ट. ठीक आहे, नटमध्ये दोन टाईपचे लॉक नट आहे. पहिला आता बोल्ट घेऊ आपण. ठीक आहे, बोल्ट कसं जास्त लॉंग लेंथचं आहे. ठीक आहे, तर त्याला आपण इथं सिमिलर बघा हिडन लाईन डॉटेड करायच्या. ओरिएंटेशनमध्ये जा, ओरिएंटेशनमध्ये फ्रंट घ्या पहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर ना टॉप घ्यायचा आहे का. ठीक आहे, फ्रंट घेतला. नेक्स्ट आता बघा हा जो बोल्ट आहे याचे आपण काय करू, दोन व्ह्यू दाखवू. किती दाखवू, दोन. बघा हा व्ह्यू थोडासा जवळ घ्या. नंतर ना त्याच्यानंतर ना हा व्ह्यू इथंच ठेवा. ठीक आहे, आता हा बोल्ट पण आपण इथं सेट केला आहे बरोबर. आता हे बघा हे प्रत्येक पार्टची काय ती बॉर्डर येते, पण ही बॉर्डर ॲक्च्युली ज्यावेळेस आपण प्रिंट करतो ना त्यावेळेस नसते. फक्त ते पार्टचं सेक्शन मूव्ह करण्यासाठी ती आलेली राहते. इथं दिसते बट ती ॲक्च्युली नसते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा परत आता आपल्याला काय घ्यायचे, लॉक नट. ठीक आहे, नेक्स्ट इथं हिडन. नेक्स्ट बघा लॉक नट आला. त्याच्यानंतर आता फ्रंट आणि टॉप घ्या. ठीक आहे, आपण आता याला परत इथं सेट करू. त्याच्यानंतर बघा याला काय करायचं, याच्याजवळ घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट परत लॉक नट. नेक्स्ट बघा आता आला. त्याच्यानंतर नेक्स्ट याचे पण दोन व्ह्यू आले. तर बघा सरळ याच्या बरोबरीनं इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे आणि
बघा याला याच्या बरोबरीने आणायचं. हा लॉक नट आणि हा नट. आता आपण सगळे घेतले व्ह्यू, सगळे पार्ट आले की बघा हा ब्रास आला. त्याच्यात बघा टोटल किती पार्ट आहे, 1 2 3 4 5 6 पार्ट आहे. 6 पार्ट आपले आलेले बघा. 6 पार्टचे व्ह्यू आपण सेट करून घेतले. त्याच्यानंतर ना तुम्ही नेक्स्ट बघा आता डायमेन्शन द्यायचे आपल्याला, त्याच्यासोबत GD&T पण अप्लाय करायचं आणि पार्ट लिस्ट, त्यालाच आपण काय म्हणतो बिल ऑफ मटेरियल. तर बिल ऑफ मटेरियल बघा NX मध्ये जर तुम्ही सगळे एका फोल्डरमध्ये सेव्ह करायला असेल आणि इथं आपण डायरेक्ट याच्यावरनं घेतलेलं आहे, कशावरून, असेंब्लीवरून. तर बिल ऑफ मटेरियल ऑटोमॅटिक जनरेट होतं. जस्ट फक्त इथं क्लिक करायचं आणि बघा इथं येऊन पेस्ट करायचं. तर बिल ऑफ मटेरियल ऑटोमॅटिक येतं बघा. 6 पार्ट आहे, बॉडी, ब्रास, कॅप, बोल्ट, लॉकनट आणि नट. तर क्वांटिटी पण येते बघा ऑटोमॅटिक, कारण की असेंब्लीमध्ये जेवढी क्वांटिटी यूज झाली तेवढीच आपले डायमेन्शन ते सगळं येऊन जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले की आपण काय केले, थ्रेड सगळे सिम्बॉलिकमध्ये कन्वर्ट केले. तर सिम्बॉलिकमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ना बघा ते कसं दिसतं, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिसतं. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट आता आपल्याला डायमेन्शन द्यायची. तर 1 बाय 1 तुम्ही एकाची काय करायची, डायमेन्शन द्यायची. तर कॅपचे डायमेन्शन द्या बघा पहिले सगळ्यात. तर आपण कॅपचं बघा आता, तो हा जो व्ह्यू आहे सगळ्यात वरचं टॉपचं डायमेन्शन देऊ 108. त्याच्यानंतर ना बघा याचं डायमेन्शन द्या, हे किती आहे, इथं थोडंसं खालच्या बाजूला पण देऊ शकता. ठीक आहे. नंतर ना नेक्स्ट बघा ती ही रेडियस द्यायची आपल्याला, रेडियस 56 24. ठीक आहे. याला थोडंसं जवळ घ्या. त्याच्यानंतर ना ही रेडियस बघा 48. तर याला काय करायचं, सिलेक्ट करायचं, पहिले क्लोज करा, त्यावरती डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर ना बघा याला याच्यात कन्वर्ट करा. ठीक आहे. याला क्लोज करायचं. बघा हे काय आले, चेंज झाले. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता याच्यावरती रॅपिडवरती क्लिक करायचं. इथं 8 mm बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हे 8 mm पकडायचं आणि खाली ओढायचं थोडंसं. कंट्रोल Z करा किंवा तुम्ही इथं टॉप व्ह्यूमध्ये पण डायमीटर डायरेक्ट शो करू शकता बरोबर. तर डायरेक्ट इथं डायमीटर पण शो करू शकतो आपण. रॅपिड डायमेन्शन याचं डायमीटर एक देऊ. ठीक आहे. रॅपिड मग इथं डायमीटर कधी कन्वर्ट करा. ठीक आहे. याला क्लोज करा, त्याला सिलेक्ट करायचं आणि बाजूला ओढून घ्यायचं. त्याला याच्यात कन्वर्ट करून घ्या वाटलं तर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे जे होल आहे याचं डायमेन्शन द्या. हे किती आहे, 6. ठीक आहे. किंवा तुम्ही आता साईडला पण देऊ शकता. याच्यावरती डबल क्लिक करायचं. ठीक आहे. बघा इथं हे जे दिसतंय बघा लिनियर डायमेन्शनमध्ये, तर इथं तुम्ही ते व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल किंवा इन्क्लाइन करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं हा जो X दिलेला आहे बघा, इथं टॉलरन्स सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. तर टॉलरन्स सिलेक्ट करताना बघा टॉलरन्स नाही म्हणजे ओपन डायमेन्शन असेल तर काहीच नाही द्यायचं, नो टॉलरन्स. नंतर ना इक्वली बायलॅटरल, नंतर ना बायलॅटरल टॉलरन्स. बायलॅटरल माहिती बघा, इक्वली बायलॅटरल म्हणजे काय की अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सेम राहतं, फक्त त्यांचं साईन अपोजिट राहतं. नंतर ना बायलॅटरल बघा, तर एक पॉझिटिव्ह राहणार आणि दुसरा निगेटिव्ह राहणार, बट त्यांची व्हॅल्यू मॅग्निट्यूड मात्र वेगवेगळं राहणार. नंतर ना बघा
युनिलॅटरल, तर युनिलॅटरलमध्ये एक लिमिट 0 राहतं आणि दुसरं प्लस राहतं, किंवा दोन्ही लिमिट प्लस असेल, किंवा युनिलॅटरलमध्ये एक तर दोन्ही युनिट काय व्हायला पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. म्हणजेच काय की ज्या वेळेस टॉलरन्स झोन 0 लाईनच्या वन साईडला येतो, एका बाजूला येतो, त्यावेळेस काय राहतं, युनिलॅटरल टॉलरन्स राहतं. त्याच्यानंतर बघा लिमिट पण देऊ शकतो आपण डायरेक्ट, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. नंतर इथं पण सेम तसंच आहे. नंतर ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये बी देऊ शकतो एका लाईनमध्ये, ते स्टँडर्ड आहे. नंतर H7 बघा, H7 काय राहतं, होल बेसिस सिस्टम, आणि 7 स्टँड्स फॉर IT ग्रेड. तर ते IT ग्रेडचं आहे, तर जिथं त्याची गरज आहे आपण तिथं ते देऊ. आता बघा इथं हे डायमेन्शन दिलं 6. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला ही रेडियस द्यायची, ही रेडियस किती 54 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डायमेन्शन द्यायचे, याचं डायमेन्शन किती इथं 16 आहे. परत ह्याच पॉईंटपासून याचं किती आहे 28 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं ही जी रेडियस ही किती आहे, किती ती 15 आहे, ठीक आहे. इथं बघा रेडियसची तर डायमीटरला बघा, याला रेडियसमध्ये कन्वर्ट करा, किंवा डायरेक्ट इथं डबल रेडियस द्या आणि ही डायमीटर डिलीट करून टाका, ठीक आहे. ही रेडियस सिलेक्ट करायची, याला इथं कन्वर्ट करायचं, याला थोडंसं मागे. शक्यतो पार्टवरती डायमेन्शन द्यायला नाही पाहिजे, आपण इथं खाली देऊ, ठीक आहे. याचं पण इथं बाहेर घेऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा होलचा डायमीटर द्या, हा किती आहे 16 आहे, ठीक आहे. आपण इथं बाहेर घेऊ त्याला. याला सिलेक्ट करायचं आणि याला इथं कन्वर्ट करा, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता ही रेडियस दिली, हा डायमीटर दिला, नंतर हा डायमीटर दिला, हा खालचा होलचा डायमीटर दिला, नंतर याचं आणि याचं सेमच आहे. तर सेम जर असेल दोन्हीचं तर आपण तुम्ही × 2 करू शकता बघा. आता इथं काय करायचं, x, आणि आता हे प्रीफिक्समध्ये येणार आणि इथं सफिक्समध्ये टाकायचं आपल्याला, म्हणजे बॅक साईडला 2 क्लोज इथं घ्या. म्हणजे 16 × 2 म्हणजे काय ते की 2 होलचं डायमेन्शन बघा या दोन्हीचं, असं ती इंडिकेशन ड्रॉइंगचं स्टँडर्ड आहे. आता नेक्स्ट बघा इथं सेंटर आहे, हा जो सेंटर पॉईंट आहे याचा, इथून याचं डिस्टन्स द्यावं लागणार आहे. आता बघा डायमीटरचं आणि याचं सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचं. एक मिनिट, डिस्टन्स दिलेले आपण. ठीक आहे. नंतर आपल्याला द्यायचं आता डायमेन्शन
मग इथं डायमेन्शन आलं सेंटर पॉईंटचं 8 mm. ठीक आहे, म्हणजे हा सेंटर पॉईंट जो आहे याचा या सर्कलचा हा 8 mm आहे, इथून हे 16 आहे, इथून हे 28 आहे. ठीक आहे, आणि आवर्स रेडियस आहे 48. आता ऑलमोस्ट आपण सगळे डायमेन्शन दिलेले आहे. तर बघा हॉरिझॉन्टल डायमेन्शन द्यायचं राहिलं तर ह्या पॉईंटपासून हे डिस्टन्स किती येणार, मग किती ते 48 mm. ठीक आहे, आपण सगळे डायमेन्शन दिले चेक करून इथं डेप्थ द्यायची राहिली बघा. तर डेप्थ देताना या सेंटर पॉईंटपासून याची ही बॉटमपर्यंतची डेप्थ द्या, ही किती आहे 16. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काही बाकी राहिलं बघा. हे होल दिले, ह्या होलची पोझिशन द्यायची राहिली बघा. या सेंटर पॉईंटपासून याचं डिस्टन्स किती आहे 78. ठीक आहे, क्लोज. आता हा जो एच सेक्शन व्ह्यू याला थोडंसं वरती घ्या, हे डायमेन्शन थोडंसं वर घ्या, नंतर हे पण इथं घ्या, डायमेन्शन वाटलं अजून थोडंसं वर घ्या. ठीक आहे, हे थोडीशी जवळ घेऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं डेप्थ दिलेली, डेप्थ वाटलं तर ह्या साईडला घ्या, पार्टपासून बाहेर घ्या थोडीशी, म्हणजे आपल्याला जास्त अडचण येणार. 108 थोडं खाली घेऊ. ठीक आहे, आता हा स्लॉट दिलेला आहे बघा, याचं रेडियस दिलं आपण इथं 15, आणि हे थोडंसं फिरवून घ्या वाटलं तर. ठीक आहे, इथं बाकी काही राहिलेलं नाही. याला सिलेक्ट करा इथं, याला आपण आता ही कॅपचे डायमेन्शन पूर्णपणे दिलेले आहे. तुम्ही आता नेक्स्ट बघा आपण बोल्टचे डायमेन्शन देऊ. ठीक आहे, तर बोल्टमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. हे लेंथ किती आहे 100. नंतर या हेडची लेंथ किती आहे 8 mm बघा. ठीक आहे, जवळ घ्या थोडंसं पार्टपासून. त्याच्यानंतर नाही याची लेंथ किती दिलेली आहे त्याला डिलीट करा पहिले. याचं टॉप व्ह्यूमध्ये देऊ आपण, याचं इथं किती ते काय. ठीक आहे, मग आता टॉप व्ह्यूमध्ये याचं रॅपिड डायमेन्शन. ठीक आहे, किंवा तुम्ही इथं द्या दिस लाईन आणि रॅपिड डायमेन्शन हे किती आहे 12 आहे बघा. आणि इथं बघा या 12ला डबल क्लिक करा आणि इथं द्या कॅपिटल M. कॅपिटल M काय राहतो मेट्रिक थ्रेड्स. ठीक आहे, कॅपिटल M आहे, आणि हा खाली सर्कल डायमीटर नाही दिला तरी काही हरकत नाही. आणि इथं बघा हे 26x26 देऊन टाका. जसं आपल्याला याच्यात दिलेलं आहे हे किती आहे 26. डबल क्लिक करायचं आणि कॅपिटल SQ टाकायचं म्हणजे स्क्वेअर. हा काय आहे स्क्वेअर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं डेप्थ द्या थ्रेडची किती ती, थ्रेडची डेप्थ किती आहे ह्या पॉईंटपासून इथपर्यंतची 28. क्लोज. बघा आपला हा थ्रेड कंप्लीट झाला आहे. आता सॉरी बोल्ट कंप्लीट झाला. आता याची देऊन घ्या. ठीक आहे, तर बघा इथं याची आपल्याला हाईट द्यायची. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याची पण सिमिलर हाईट. एक मिनिट ह्याला डिलीट करा. रॅपिड वरचा पॉईंट लिनियर डायमेन्शन घ्या.
किती आहे 8 mm, ठीक आहे. त्याच्यानंतर ना हे किती आहे बघा, इथं आपल्याला थ्रेडचं हे द्यायचं आहे, ठीक आहे. लिनियर डायमेन्शन घ्यायचं, हा पॉईंट किती आहे, ठीक आहे. याला डबल क्लिक करा, आणि इथं टाका कॅपिटल M क्लोज, ठीक आहे. M12. परत इथं सिमिलर तसंच करायचं, किती आहे 12, तर क्लोज कॅपिटल M. आता बघा, हा जो बोल्ट राहतो हा स्टँडर्ड राहतो. त्याच्यानंतर ना त्याचं हे जे बाहेरचे डायमेन्शन आहे हेक्झागॉनचे, तर ते त्याच्या स्टँडर्डनुसार घ्यावं लागतं बघा. तसं तुम्ही इथं द्यायचे असलं तर देऊ शकता. किती 12.1 आहे, पण हे द्यायची गरज नाही कारण ते स्टँडर्डनुसार ड्रॉ केलं जातं. किंवा याची रेडियस ही M12च्या स्टँडर्डनुसार. आता हे नट झाले. त्याच्यानंतर ना नेक्स्ट देऊ आपण बॉडी. आता बघा, बॉडीमध्ये कोणते कोणते फीचर आहे. डायमेन्शन देणं म्हणजे काय आहे की एक पार्टला रीड आउट करणं, त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये पार्टला रीड आउट केल्यानंतर ना बघा त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फीचर्स किती आहे आणि त्या फीचर्ससाठी रिक्वायर्ड डायमेन्शन कोणते कोणते लागेल, या सगळ्या गोष्टीचं काय आहे ॲनालिसिस आहे. तर म्हणजे काय की नुसतं आपण अंदाजे पण डायमेन्शन नाही देऊ शकत. आपल्याला कोणते कोणते फीचर आहे त्या पार्टमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग करायसाठी त्या पार्टमधले कोणते फीचर रिक्वायर्ड राहील याचं ॲनालिसिस आहे. त्याच्यानंतर बघा इथे 14 दिलं आपण. व्हर्टिकल किती आहे 4 mm. त्यानंतर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, ठीक आहे. आपण पहिले ते खालच्या याचे ते बॉडी पार्टमध्ये एंड टू एंड डिस्टन्स, ठीक आहे. बघा ठीक आहे. बघा इथं हा जो आपला सेक्शन आहे बघा, तर हा थोडासा कटल्याने झाला आहे. तर आपण याला डिलीट करू एकदा आणि ओके करू. बघा परत एकदा व्हिज्युअल हे काय आहे व्ह्यू क्रिएशनमध्ये जाऊन परत एकदा बॉडीला कॉल करा. बॉडी नेक्स्ट, बघा नेक्स्ट बॉडीचा फ्रंट व्ह्यू आला. पण आपल्याला ॲक्च्युली कोणता व्ह्यू पाहिजे, टॉप व्ह्यू पाहिजे. तर ठीक आहे, टॉप घ्या. आता इथं टॉप बघा इथं कटतो आहे का नाही. नेक्स्ट, आता टॉपमध्ये हा व्ह्यू नाही पाहिजे आपल्याला. बघा इथं सेट करून घ्या. एकदा सेट केला, आला बघा पूर्ण आले लाईन्स. त्याच्यानंतर इथं सेक्शन घ्या. आता सेक्शनमध्ये बघा डायनामिक सेक्शन, तो पूर्ण सेक्शन नाही, हा पूर्ण आहे, पूर्णच आहे बघा. ठीक आहे, आपण पूर्ण घेऊ. तर या सेंटर पॉईंटला सिलेक्ट करायचं, ठीक आहे. वरच्या बाजूला मूव्ह करायचं. बघा इथं एकदा याला सिंपल स्टेप करून घ्या, किंवा इथं बघा हा हायलाईट जिथं होईल तिथं सिलेक्ट करा आणि इथं वरती याला मूव्ह करून घ्या. ठीक आहे, सेक्शन व्ह्यू ड्रॉ झाला. बघा पहिले इथं काय आलं हे कटलेलं, तर त्याच्यामुळं ते पूर्ण नव्हतं म्हणून डिलीट केलं आपण. तर ठीक आहे, याला थोडंसं वरती घेऊ शकता तुम्ही, तिकडं पाहिजे तिकडं मूव्ह करून घ्या. आणि जे सेक्शन आलं बघा थोडासा इकडंच घ्या. आणि याचं काही चिन्ह म्हणजे नाही का इथं काही असं
हा जो जे याला जवळ घ्या. ओव्हरलॅप वगैरे याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण की या जे बॉर्डर आहे स्क्वेअर दिसते बघा ही व्ह्यूची, ते नंतर प्रिंटआउटमध्ये येत नाही, त्याच्यामुळे त्याचा काही इफेक्ट नसतो. आता बघा इथं डायमेन्शन द्यायचे आपल्याला, तर डायमेन्शन द्यायला स्टार्ट करायचं. बॉडीमध्ये बघा सगळ्यात पहिले बॉडीची आउटर लेंथ द्यायची, ही किती आहे 208. ठीक आहे. बघा इथं हे डायमेन्शन मिक्स होऊन नको देऊ फक्त. आता इथं यांचं हे मिक्स होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इकडचं डायमेन्शन द्या, हे किती आहे 48. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं थिकनेस द्या. आता थिकनेस किती इथं 14 mm, किंवा तुम्ही ह्या बाजून देऊ शकता का, इथं जागा आहे. ठीक आहे, इकडनंच देऊ आपण, म्हणजे मिक्सअप होणार नाही. किती 14 mm. ठीक आहे. नंतर नाही व्हर्टिकल, हे किती आहे 4 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या बॉटमपासून हा टॉप व्ह्यू किती mm दिलेला आहे 68. आता बघा इथं हे जे 68 दिलं आहे आणि इथं 14 दिलेलं आहे, नंतर इथून एवढं डिस्टन्स द्यायची गरज आहे का नाही का, कारण की आपण त्याच्यातनं ते मायनस करू शकतो बरोबर. तर सगळेच द्यायचं बसायचं नाही, जे ओव्हरऑल दिलं आहे ते द्यायचे. आता बघा सेंटर टू सेंटर डिस्टन्स देऊ आपण. इथं खाली इथं स्क्वेअर पॉकेट आहे बघा, फीचर वाईज बघायचं. आता हे स्क्वेअर पॉकेट आहे इथं खाली, इथं दिसतं नाही डॉटेड व्ह्यूमध्ये, तर याची डायमेन्शन द्यायची. आता बघा याची लेंथ किती आहे, इथपासून इथपर्यंत किती आहे 18 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून एवढं डिस्टन्स किती आहे 10 आहे. आता बघा ह्याचं सेंटर पॉईंट माहीत नाही, पण ह्या एंडपासूनचं हे डिस्टन्स देऊन टाकायचं, हे किती 10. आता ह्या पॉकेटचं डायमेन्शन दिलं, इथं द्यायची गरज नाही कारण की हे सिमिलर वन आहे. आता याची डेप्थ मात्र द्यावं लागली, तर ही डेप्थ किती आहे 3 mm आहे. त्याच्यानंतर बघा हा स्क्वेअर, हा काय स्क्वेअर आहे, तर ठीक आहे. आपण आता इथं स्पेस, इथं डायमेन्शन दिले नाही, इकडं स्पेस, इकडं द्या डायमेन्शन ह्या स्क्वेअरला द्या, कारण की हा तो कसा आहे सिमिलर आहे. बघा इथं याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि इथं SQ लिहायचं. काय लिहायचं SQ, किंवा मग इथं तुम्हाला द्यायची गरज नाही. इथं जर SQ जर नाही टाकलं तर इथं तुम्हाला ह्या व्ह्यूमध्ये परत इथं म्हणजे नाही का 26 इंडिकेट करावं लागतं, अदरवाईज त्याची द्यायची गरज नाही. आता बघा नेक्स्ट हे पॉकेट झाले. आता याची डेप्थ द्यायची राहिली. ठीक आहे, डेप्थ आपण इथं इथं देऊ. ही टोटल डेप्थ किती बघा 11 आहे. ठीक आहे. आता ही 11 इथंच ठेवा, इकडच्या बाजूला आपण मूव नाही करू शकत, म्हणजे या पॉकेटची इथून एवढी 3 mm आणि टोटल ही किती आहे 11 आहे, म्हणजेच इथलं एवढं किती आहे 8 mm आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा याचं डायमीटर द्यायचं आपल्याला. एक मिनटं बघा, रॅपिड डायमेन्शन एक मिनटं, ह्या दोन सेंटरची पोझिशन देऊन घ्या. इथं पोझिशन किती आहे 78. त्याच्यानंतर हे आणि हे डिस्टन्स किती आहे 56. बघा याच्यामध्ये गॅप बसते नाही, तर नंतर ही रेडियस किती आहे 24. नंतर बघा इथं या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स द्यायचं आपल्याला. ठीक आहे, किती आहे 4 mm. बघा त्याला काय करायचं वरच्या बाजूला मूव्ह करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डायमेन्शन, याची डेप्थ दिलेली बघा 8.3. आता इथंच दाखवावं लागेल, किंवा याला तुम्ही वरती मूव्ह करू शकता. ठीक
ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं 8 mm आहे. 8 mm आपल्याला इथंच द्यावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आणखीन काही राहिलं का. आता याचं डायमीटर राहिले. ठीक आहे. आपण हे स्क्वेअर हेडचं दिलेलं आहे, हे डायमीटर द्यावं लागलं आपल्याला. मी इथं परत एकदा रॅपिड बघा इथं दिलेलं आहे 16 हॉरिझॉन्टल. ठीक आहे. आपण डायमीटर इथं दाखवू टॉप व्ह्यूमध्ये. त्याच्यानंतर याला बघा चेंज करायचं. ठीक आहे. याला खाली पण घेऊ शकता तुम्ही. डायमेन्शन डिलीट करा आणि परत एकदा इथं काय करायचं, डायमीटर बघा डायमीटर आलं. याला आता फक्त जस्ट बाहेर ओढा आणि याला याच्यात कन्वर्ट करून घ्या. ठीक आहे. मग याच्यावरती डबल क्लिक करा. इथं सफिक्समध्ये × 2 करून टाकायचं, म्हणजे हे कोणतेही 2. ठीक आहे. आता ही रेडियस दाखवायची राहिली बघा. ही रेडियस शो करा. इथं डायमीटरचं रेडियलमध्ये कन्वर्ट करायचं आणि ही रेडियस बघा इकडच्या साईडला आली ना, तर हिला लॉंग दाखवा, म्हणजे सेंटर पॉईंट पण डिटेक्ट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही सेंटरचं होल आपण इथं दाखवलेलं आहे. आता नेक्स्ट बघा हा सेक्शन व्ह्यू जो राहिला याची डायमेन्शन दाखवायची राहिली, इथं त्याची आपण डायमेन्शन दाखवून देऊ. ठीक आहे. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत हे किती आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट इथं पण दाखवू शकता. बघा याचं डायमेन्शन इथं एक द्यायचं, किती 20 आहे. त्याच्यानंतर बघा परत इथं रॅपिड डायमेन्शन या पॉईंटपासून इथपर्यंतचं हे 12. ठीक आहे. नेक्स्ट बघा या सेंटर पॉईंटपासून हा जो मिड पॉईंट आहे बघा, हा पॉईंट आणि ही एज हे डिस्टन्स देऊन टाका 23. किंवा तुम्ही डायरेक्ट हे जे 2 सेंटर आहे बघा यांचं पण डिस्टन्स देऊ शकता. इथं या सर्कलचं एक आणि या सर्कलचं एक, हे किती आहे, 1 मिनटं. हा पॉईंट या सर्कलचा हा पॉईंट, हा पॉईंट या सर्कलचा हा पॉईंट आणि यांच्यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे 8 mm. बरोबर. आता बघा आपल्याला याचं सेंटर द्यावं लागेल. बघा हे 20 दिलेलं आहे, बट यांचं सेंटर दिलेलं आहे बघा पॉकेट टू पॉकेट सेंटर किती दिलेलं आहे 162. ठीक आहे. आपण इथं 162 देऊन दाखवू. आता रॅपिड डायमेन्शन बघा इथं मिड पॉईंट्स येते, कारण हा मिड पॉईंट आणि इथला हा मिड पॉईंट. ठीक आहे. आणि याला खाली घ्यायचं बघा इथं क्लोज. आता हा सेक्शन व्ह्यू थोडंसं बाजूला घ्या सध्याचं, याला थोडंसं वरती घ्या.
हे थोडंसं खाली घ्या, सेक्शन थोडा वर घ्या जी, ठीक आहे. आणखीन कुठलं डायमेन्शन मिस राहिलं का? नाही. याला सेंटरला घ्या, थोडंसं खाली घ्या. इथं रेडियस द्यायची राहिली बघा, ही रेडियस द्या. किती आहे? 8. ठीक आहे. आता कुठलं डायमेन्शन राहिलं का चेक करा. बॉडीचं आपण एक पण डायमेन्शन मिस नाही केलेलं आहे, ठीक आहे. सगळे ऑलमोस्ट डायमेन्शन दिलेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपलं आपलं काय ब्रास. तर ब्रासचे डायमेन्शन द्यायचे आपल्याला. आता रॅपिड डायमेन्शन दिलेलं आहे 64. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डायमीटर बघा किती आहे? 32. ठीक आहे. 62 आणि 32 मर्ज झालं. तर आपण काही खालच्या बाजूला पण देऊ शकतो, ठीक आहे. सिक्स्टी 64 इथं द्या वाटलं तर, नाही तर थांबा 64 डिलीट करा आणि हा डायरेक्ट इकडे दाखव खाली. आर आला त्याला कन्वर्ट करू आपण डायमीटरमध्ये, ठीक आहे. त्याला ह्या बाजूला दाखवा. आर डिलीट करा, ठीक आहे. त्याच्यानंतर परत रॅपिड डायमेन्शन बघा हे किती 48, ठीक आहे. तर 48 आता इथं दाखवावं लागणार आपल्याला. सेंटरला दाखवा. त्याच्यानंतर परत एकदा रॅपिड डायमेन्शन याला इथं दाखवा, ठीक आहे. आता बघा हा 48 आहे, हा 44 आहे, हा 32 आहे आणि एक 64 राहिला दाखवायचं. 64 पण दाखवू बघा आपण. ठीक आहे. 32 इथं दाखवू, वरचं 32 डिलीट करा हा आणि इथं आपण डायरेक्ट 64 दाखवू, ठीक आहे. हा जो आहे याला डिलीट करू आणि इथं बघा याचं 64 दाखवतो. हा किती आहे? 64, ठीक आहे. तर हे थोडंसं इकडच्या बाजूला करू जेणेकरून ते काय होईल, त्या हा जो सेक्शन व्ह्यू आहे त्याच्यामुळं ते दिसत नाही, ठीक आहे. आता आपल्याला याचे डायमीटर द्यायचे झाले आपले. आता आपल्याला फक्त हे दाखवायचं राहील, ठीक आहे. तर बघा हा डायमीटर किती 8 आहे. त्याच्यानंतर नाही इथला हा डायमीटर बघा हा किती 4 आहे. किंवा तुम्ही इथं दाखवू शकता हा इथला वरचा 4 डिलीट करा, ठीक आहे. हा 4 आहे. आता आपल्याला व्हर्टिकल डायमेन्शन द्यायची.
हे टोटल किती मग 64. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, रॅपिड डायमेन्शन ही लाईन आणि एक मिनटं इथून इथपर्यंत हे किती आहे 48. त्याच्यानंतर हे किती आहे 28. ठीक आहे. आणि याची इथं डेप्थ द्या, इथं सेंटर पॉईंटपासून किती आहे 8 mm. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे तर जे होल आहे हे कसं थ्रू होल आहे, तर तुम्ही इथं सफिक्समध्ये लिहू शकता थ्रू म्हणून, बट नाही लिहिलं तरी काय हरकत नाही. आता याचे आपण डायमेन्शन पूर्णपणे दिलेले बघा, या ब्रासचे पण झाले, याचे पण झाले. ठीक आहे. आता आपल्याला असेंब्लीचे डायमेन्शन द्यायचे बघा. त्या असेंब्लीमध्ये बघा रिक्वायर्ड डायमेन्शन कोणते कोणते राहील ते आपण द्यायचे. आता त्या असेंब्लीचं ड्रॉइंग बघा, इथं त्या असेंब्लीमध्ये काही जास्त डायमेन्शन नाही, कारण की ऑलरेडी आपण डिटेलिंगमध्ये सगळे डायमेन्शन दिलेले. ठीक आहे. आता बघा असेंब्लीचे आपल्याला डायमेन्शन द्यायचे. स्टार्ट करू आपण. सगळ्यात मेन बघा हा डायमीटर आहे, हे डिस्टन्स किती आहे 72. त्याच्यानंतर ना बघा एंड टू एंड डिस्टन्स किती आहे 208. सेक्शन व्यू थोडासा खाली घ्या, नंतर ना आपण त्याला सेट करू. ठीक आहे. आता हा डायमीटर द्या, हा किती 32. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा इथं कोणते कोणते जेवढे रिक्वायर्ड तेवढेच द्या, जास्त पण द्यायची गरज नाही. इथं बघा हे होल आपण ऑलरेडी इकडे दाखवलेलं आहे, बट तरीसुद्धा इथे एकदा देऊ. ती 8 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आणखीन बघा, आता बघा इथं 2 डॅटम दिलेले बरोबर. ते फर्स्ट डॅटम काय आहे, हा जो इंटरनल दिसतो हा तो आहे, म्हणजे काय की तो जो ब्रासचा इंटरनल डायमीटर तो फर्स्ट डॅटम आहे. मग बघा इथं डॅटम घ्यायचं, डॅटम. त्याच्यानंतर ना इथं बघा ए नाव द्यायचं कॅपिटल ए, आणि याला हा जो आहे याला सिलेक्ट करायचं बघा, आणि याला इथं बाहेर घ्यायचं असं. कंट्रोल झेड करा, डॅटम इथं या फर्स्ट ऑप्शन घ्यायचं बघा, हा इथं आपण दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डॅटम हे झालेला आपला दाखवला आपण. आता नेक्स्ट डॅटम कोणता आहे बघा, नेक्स्ट डॅटम दिलेली ही साईड. काय केलेलं त्यांनी, ही साईड दिलेली बघा, इथं बी दिसतो का, इथं फ्लॅग आलेला नाही ॲक्च्युली, इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर आपण इथं परत एकदा एक डॅटम घेऊ, डॅटम, आणि याला फ्लॅगवाला घ्या आता. ठीक आहे. इथं बी द्या ना, कॅपिटल बी, आणि हा जो एज आहे ना ही एज सिलेक्ट करा. ठीक आहे. इथं डॅटम घ्या बघा, डॅटमचा सिम्बॉल आला बी, क्लोज करा, थोडासा छोटा करा, डॅटम सरफेस बी घेतला. ठीक आहे. आपण 2 डॅटम कन्सिडर केले. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं दिलेलं आहे कॉन्सेंट्रिसिटी, आणि हा जो आहे म्हणजे हा सेंटरचा हा जो आहे सेंटरचा होल 32चा, याच्यासोबत किती. आता इथं बघा कॉन्सेंट्रिसिटीचा फक्त सिम्बॉल दिलं, त्याची व्हॅल्यू दिलेली नाही, तर आपण ती मनाने अंदाजे कन्सिडर करू. तर मग इथं काय करायचं, परत एकदा इथं बघा हे जे दिसतं ना फीचर कंट्रोल फ्रेम, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता बघा इथं असोसिएटेड कॉन्सेंट्रिसिटी व्हॅल्यू टाकायची 0.02. इथं बघा मॅक्सिमम मटेरियल कंडिशन, लिस्ट मटेरियल कंडिशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं व्हॅल्यू टाकायची 20 मायक्रॉन. नंतर इथं डॅटम सेट करायचा प्रायमरी. ठीक आहे. तुम्ही 2-3 डॅटम पण सेट करू शकता, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. त्याच्यानंतर ना बघा सिलेक्ट केला, स्पेसिफाय. आता कशाचा पाहिजे तो,
हा जो आहे याच्यासाठी पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याला थोडं साईडला घ्या. एक मिनिट, त्याला डिलीट करू आपण, परत एकदा घेऊ. असोसिएटेड मिडल सेंटर. त्याच्यानंतर बघा आता बघा आपल्याला कसं घ्यायचं आहे तो, तर ॲरोवाला पाहिजे, ठीक आहे. तर मग ॲरोवाला सिलेक्ट करायचं आणि हे जे याला इथं सिलेक्ट करायचं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा हा थोडा फ्लॅग बाजूला घ्या, याला इकडे घेऊ आपण आणि याला थोडंसं साईडला घेऊ, ठीक आहे. म्हणजे हा जो डायमीटर आहे किती आला पाहिजे, ए डॅटमच्या अबाउट 20 मायक्रॉनमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रिसिटी आली पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं परपेंडिक्युलरिटी दाखवली बीच्या अबाउट 20 मायक्रॉनची, ठीक आहे. परत एकदा फीचर कंट्रोल बॉक्स इथं सिलेक्ट करायचं, परपेंडिक्युलरिटी 20 मायक्रॉन, डॅटम करायचं, कोणचा डॅटम आहे आता, बी, ठीक आहे. आणि याला क्लोज, ठीक आहे. आता हा सर्फेस सिलेक्ट करायचा, मग याला डिलीट करा एकदा, इथं परत एकदा क्लिक करायचं, हा सर्फेस सिलेक्ट करा, डॅटम बी आहे बघा, इथं बी सिलेक्ट करा, ठीक आहे. हे जे दिसतंय ना, बघा इथं हा कोणता घ्यायचा, प्लेन याच्या अबाउट, ठीक आहे. याला क्लोज करायचं, हा ॲरो डिलीट करून टाका आणि एकच ठेवा, ठीक आहे. हा जो दिलेला आहे परपेंडिक्युलरिटी बीच्या अबाउट किती पाहिजे, 30, ठीक आहे, जे 20 मायक्रॉनमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आणखीन आता हे कॉन्सेंट्रिसिटीचे वगैरे सिम्बॉल दिलेले आपण जस्ट आता डायमेन्शन देऊ, ठीक आहे. बघा आणखीन कुठले डायमेन्शन राहिले का, बघा इथून एवढं डायमेन्शन द्या, बघा 48 आलेलं आहे, तिथं आपलं 48च आहे, इथं दिलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर नाही इथं हे डायमेन्शन द्या, इथं ही थिकनेस द्या, इथं फक्त मेन डायमेन्शन द्यायचे, असेंब्लीमध्ये जास्त काही द्यायचं नाही. इथं मला तर वाटतं कारण की फक्त एकच इम्पॉर्टंट होतं, ती म्हणजे हे बघा इथं मध्ये गॅप आहे ना, हा गॅप आपल्याला द्यावा लागेल, ते आपण ऑलरेडी बॉटमपासून दिलेलं आहे. तर इथं एकदा 4 mm दाखवून दिलं आहे परत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा होल टू होल डिस्टन्स दिलं, या पॉकेटचे वगैरे डायमेन्शन द्यायची गरज नाही, तरी पण दिले तर काही हरकत नाही, कारण की आपण ऑलरेडी पार्टमध्ये दिले. तुम्हाला जर इथं द्यायचे असेल तर देऊ शकता. हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स देऊ आपण, मग इथं देऊ आपण, किती आहे 162, यार आहे बघा 54. त्यानंतर नेक्स्ट, ठीक आहे. आता बघा इथं यार आपण तिकडे दिलेलं आहे, इथं काही द्यायची गरज नाही, तरी पण तुम्हाला जर द्यायचं असेल तर देऊ शकता. इकडच्या बाजून दिले, हे नट बोल्टचे पण डायमेन्शन आपण दिलेले. नंतर नेक्स्ट बघा
हा एक आर द्या, हा किती आहे 48, तिकडं पण आपण दिलेलं आहे. त्याच्यानंतर शक्यतो असेंब्लीमध्ये हेच डॅटम वगैरे फीचर कंट्रोल बॉक्स दिले, ठीक आहे. तर बघा 68 द्या आहे टोटल हाईट. या बॉटमपासून हे किती आहे 68. मग ह्या साईडला देऊ शकता तुम्ही. शक्यतो बघा ह्या साईडचं डायमेन्शन आहे, ही लाईन येते, मग इथं याला डिलीट करा आणि इकडच्या बाजूला द्या. या पॉईंटपासून या एजपर्यंत हे किती आहे 68. बघा छोटं डायमेन्शन पहिले द्यायचं, मोठं डायमेन्शन सगळ्यात लास्टला द्यायचं, म्हणजे ते अंडरस्टँड पण व्यवस्थित होतं. बाकी आपण तसं सगळं दिलेलंच आहे बघा. आता बघा हे आपलं शीट रेडी झालं, आपण बिल ऑफ मटेरियल बनवलं आणि इथं टेम्पलेट तुमची नाही का कॉलेज, तुमचं जर कॉलेज असेल तर कॉलेज किंवा कंपनी जर असेल तर कंपनीची नेम प्लेट बनवावं लागते. तर नेम प्लेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आणि बघा हे शीट तयार झालं, याला एकदा सेव्ह करायचं, फाईलमध्ये जायचं, इथं बघा प्रिंट म्हणायचं. प्रिंट म्हणल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ते याला प्रिंटरला पण कनेक्ट करू शकता किंवा जे प्लॉटर राहतं त्या प्लॉटरला पण. आता मी इथं मायक्रोसॉफ्ट टू DWG करतो, ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF आणि याला ओके करायचं. डेस्कटॉपवरती तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही सेव्ह करू शकता. इथं नाव द्यायचं प्लंबर ब्लॉक असेंब्ली किंवा डिटेलिंग म्हणा, इथं डिटेल्स किंवा ड्रॉइंग पण म्हणू शकता, ड्रॉइंग शीट. आणि याला सेव्ह म्हणायचं. बघा सेव्ह म्हटल्यानंतर नाही असंच ठेवायचं आणि याला क्लोज करायचं. बघा इथं आलं आहे. तर बघा आपलं एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्त बघा शीट तयार झालेलं आहे. त्याच्यात प्रॉपर सगळे डायमेन्शन वगैरे पण आलेले आहे. आणि इथं बघा स्क्वेअर हे एकदम प्रॉपर झाले. थोडंसं याला ॲडजस्ट करून घ्या. इथं बघा हे थोडंसं इकडं ओव्हरलॅप झालं ना, तर याला काही ऑप्शन नाही, Ctrl Z करा. ठीक आहे. तर हे सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर परत एकदा सेव्ह ॲज PDF आणि याचे तुम्ही वेगवेगळ्या फाईल सेव्ह करून ठेवू शकता. तर याला आता नेक्स्ट बघा इथं आपलं हे जे शीट तयार झालं याची तुम्ही डायरेक्ट प्रिंटआउट पण काढू शकता. आणि एकदम बघा जसं आपण ते बुकमध्ये बघतो सेम तसंच आपलं काय झालेलं आहे, इथं एकदम डिटेलिंग झालेलं आहे. परत बिल ऑफ मटेरियल पण आलं आहे बघा, ठीक आहे. आपण बाकीचं आता जे आपण स्क्रूच्या काय असेंब्ली काढली होती त्याचं डिटेल नंतर न बघू. तर बघा इथे एकदम नट बोल्ट वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि ही जी बॉर्डर आली याचं काही प्रिंटआउट करताना ती येत नाही. याला सेव्ह करा आणि याला क्लोज करू. क्लोज केल्यानंतर बघा इथं आपण हे नवीन शीट जे तयार केलं तर ते बघा त्याच्यामध्ये सगळी व्ह्यू आलेली व्यवस्थित, डॉटेड लाईन्स वगैरे. त्याच्यानंतर बघा इथं सेक्शन व्ह्यू पण व्यवस्थित आलेलं आहे एकदम. आणि इथं नट बोल्टचं पण बघा, नट आणि बोल्टची पण डायमेन्शन एकदम प्रॉपर आलेली आहे. नंतर इथं बॉडी पण बघा, बॉडीचे पण सगळे डायमेन्शन व्यवस्थित आलेले आहे. थोडंसं आपण ही सेक्शन जे थोडं ॲडजस्ट करायला पाहिजे होतं. आणि तुम्ही काय करायचं, मोठं शीट सिलेक्ट करायचं. आता इथं A2चं घेतल्यामुळं थोडंसं असं इथं थोडंसं कंजेस्टेड झाल्यासारखं वाटतं आहे, बट ॲक्च्युली मोठं घ्यायचं, ठीक आहे.